त्यांना न्यायला आकाश मार्गाने म्हणजे वैकुंठात गेले ते, त्यांना न्यायला विमान आलं, प्रत्यक्ष पांडुरंग गरुडावर बसून त्यांना न्यायला आलेले आहेत. अशा या तुकाराम महाराजांनी काय म्हटलंय या अभंगामध्ये, स्मरणाचे वेळे भावे सावध न पळे. म्हणजे स्मरण करताना बघा, नामस्मरण करताना सावध असायला पाहिजे. सावध म्हणजे कसं, आपण या प्रपंचामध्ये सदा गुंतलेले असतो. आता हे झाल्यावर करीन, 4 वेळा करीन, काय करीन, मग दुपारचं जेवण झाल्यावर करीन, असं करता करता संध्याकाळ होते, रात्र होते, तरी काही वेळ मिळत नाही. म्हणजे यासाठी काय करायला हवं, तर सावध राहायला हवं की मला उठल्या उठल्या काय करायचंय, तर नामस्मरण करायचंय, मग बाकीच्या कामाला लागायचंय. बघा समर्थ पण म्हणतात की नाही, की प्रभाते मनी राम चिंतित जावा, देवैखरी रामातीव दावा, सदाचार मोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. तर अशा प्रकारे सकाळी उठल्यावर प्रभातकाळी प्रथम त्याला वंदन करायचं, त्याचं जप करायचा, नामस्मरण करायचं आणि मगच पुढच्या कामाला. कारण आपण दिवसभर किती बोलतो, सतत आपली टपरी सुरू असते, परंतु नामाला आपण विसरून जातो. तर त्यासाठी सावध राहिलं पाहिजे. आणखीन काय बरं आहे त्यात, तर नामाचे 10 अपराध सांगितलेले आहेत. म्हणजे कोणाची निंदा करू नये, कोणाचा मत्सर करू नये, द्वेष करू नये, सद्गुरु वचनांवर विश्वास ठेवायला हवा, नामावरही विश्वास हवा, श्रद्धा हवी, त्याशिवाय घेतलेले नाम हे व्यर्थ आहे. आणि द्वेष मत्सर असेल मनात तर ते नाम करताना सुद्धा तोच आठवेल आणि मग तेच परत आपल्यावर येतं. आणि अशा प्रकारे या बाबतीत सुद्धा सावध राहायला महाराज आपल्याला सांगतात. तर समर्थ सुद्धा एका भाषणामध्ये काय म्हणतात, सावधान सावधान वाचे बोला राम नाम, सावधान सावधान वाचे बोला राम नाम, बोला राम नाम, सावधान सावधान 10 वर्षे बालपण 20 वर्षे तारुण्य, सावधान सावधान. बघा आपल्याला माहितीये बालपणा रमण्याचा नवनीरा अशी स्थिती असते, लहानपणी काही कळत नाही. म्हणून समर्थन सांगितलं प्रभाते म्हणजे अगदी लहान वयात मुलांना आपण सवय लावायला पाहिजे, ते संस्कार आपल्याकडून त्यांच्यावरती व्हायला पाहिजे. तर त्या 10 वर्ष अशी जातात, पुढे 20 वर्ष म्हटलंय तारुण्य, मग इकडे तिकडे लक्ष असतं तारुण्याच्या घरामध्ये. पुढे 30व्या वर्षी प्रपंच, 40शीला 40 लागते डोळ्याला, 50शीला लाख आणायला लागतात. असं करता करता माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं म्हटलेलं आहे. वर्षात मान वर्ष झाले, रामा वीण माया गेले, रामा वीण माया गेले. म्हणून म्हणतात समर्थ सावधान सावधान वाचे बोला राम नाम, बोला राम नाम, सावधान सावधान. अशा प्रकारे आपण प्रत्येक टप्पे सांगितले बघा, पण तरी आपण स्मरण ठेवलं एवढं अत्यंत महत्वाचं आहे. बघा बाळ गर्भात असताना त्याला स्मरण असतं, तो म्हणतो सोहम सोहम, मी आहे, मला आता ह्यातून सोडव, मग मी काय करीन, तुझी कायम आठवण ठेवीन. आणि बाहेर आल्यावर म्हणतो कोहम कोहम, मी कोणालाही कळत नाही, कारण या डोळ्यांनी काय दिसतं, हे सगळं बाहेरचं विश्व, रंगीबेरंगी दुनिया दिसते आणि त्यामुळे तोही विसरून जातो. म्हणून त्याला स्मरण आपण करून द्यायचंय की बाळा एकदा तरी दिवसातनं परमेश्वराला नमस्कार कर, त्याचं नाम घे, असं आपली जबाबदारी आहे. म्हणून महाराज म्हणतात, पुढे काय म्हणतात, पडिलो विषयांचे ओढी कोणी न दिसेसे काढी. मी आता विषय पुढे काय होतं, म्हणजे आता 30 वगैरे झाली, लग्न झालं की विषयांच्या गर्तेमध्ये मनुष्य बुडतो, प्रपंचाच्या सगळ्या मागण्या आसक्ती ह्याच्यामध्ये तो बुडून जातो. आणि मग एखादा आता समजा काढी असं काय म्हटलंय, कारण त्याला कोण काढू शकणार त्यातून, एखादा व्यक्ती माणूस आहे, तर त्याला आपण म्हणू शकतो का बाबा हरिपाठ म्हणायला चल, तिथे भजन आहे, कीर्तन आहे, तिथे चल, असं नाही. त्यातनं कोणी त्याला काढू शकत
नाही म्हणून अतिच सावध व्हायला पाहिजे की आपण ह्यापासून दूर राहिलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. पुढे महाराज असं म्हणतात की भांडवल माझे वेच झाले भूमी होते. म्हणजे काय स्मरण राहिलं नाही आणि म्हणून मी माझं माझं म्हणून जे काय जमवलेलं होतं सगळं भांडवल ते सगळं काय झालं नष्ट झालं आणि आता कोणी विचारत नाही, कोणी विचारही नाहीसं झालं आणि त्यामुळे काय होतं मग रडायची वेळ येते शेवटी. तशी व्हायला नको असेल तर काय करायला पाहिजे सतत त्या विठ्ठलाचं रामाचं जे काय आपलं आवडतं दैवत असेल त्याचं नाम घेणं सतत. म्हणजे काय सांगताय कधीही घ्यायचं त्याला काही बंधन आहे का? सोवळं नाही ओळं नाही कुठल्याही परिस्थितीत आपण म्हणजे काही काम करत असताना कधीही म्हणू शकतो. म्हटलेलं आहे की नाही अहो येता जाता उठत बसता कार्य करता सदा देता घेता वदनी वदता ग्रास विळता घरी दारी शैले वरी निजसुराते अवसरी समस्तांची लज्जा त्याची भगवत चिंतन करी. बघा सगळी लाज सोडून नाम घ्यायला सांगितलंय. आता जर आपण एखाद्या कॉलेजच्या मुलांना म्हटलं की चला हो इथे कीर्तन आहे तिथे भजन आहे 5 मिनिटं तरी या तर त्यांना लाज वाटते. नको नको आत्ता कुठे असं वाटतं. आत्ता कुठे म्हणत आपण मगाशी म्हटलं तसं आयुष्य संपत आलं तरी आठवण काही होत नाही. पण त्याचं नाव असेल बघा अजामेळाची गोष्ट आपल्याला माहितीये की अजामेळाने म्हणजे ब्राह्मण होता खरा आधी खूप उपासना करत होता पण नंतर व्यसन लागलं आणि व्यसन लागल्यानंतर त्याच्यामध्ये इतका बुडून गेला की सगळं विसरला. पण त्याच्या सुदैवाने त्यांनी काय केलं होतं मुलाचं नाव नारायण असं ठेवलेलं होतं आणि तेव्हा अगदी आजारी झाला रोगी झाला आणि आता शेवटचे क्षण मोजायची वेळ आली तेव्हा नारायणा भाव नारायणा ये रे नारायणा असं कर नारायणा मला पाणी दे असा सारखं जप करत होता. आणि मग काय झालं तेव्हा यमदूत पण आले आणि त्याच वेळेला नारायणाचं नाव ऐकल्यामुळे विष्णुदूत सुद्धा आले आणि म्हणाले विष्णुदूत म्हणाले आम्ही याला घेऊन जाणार कारण हा नारायणांचं स्मरण करत होता. अशी परिस्थिती आहे. म्हणजे निदान हे तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. बघा पूर्वीची लोक अशी देवाचीच नावं ठेवत असत. आता काय काय वेगळी वेगळी शोधून काढतात त्या काळ्या डब्यातनं आणि तशी नावं ठेवतात. पण असं नसलं पाहिजे हे लक्षात घ्यायला हवं आपण. अशा प्रकारे आता बघा भांडवल माथे असं म्हटलेलं आहे. जसं काही चिमणी बघा अगदी गाडी गोळा करून काय करते घट्ट बांधते त्या पिलाला चिवकवते म्हणजे आपण म्हणतो चिवकवते तसे ती कोळे घास त्या पिलांना भरवते आणि पिलांना पंख फुटले की काय होतं त्याचं पिलं उडून जातात. तशीच माणसाची परिस्थिती आहे की नाही हो. आपणच त्यांना शिकवतो आणि आपण काय सांगतो भरपूर मोठा हो पुष्कळ पैसा मिळव. जीवनाचं ध्येयच आपण त्याला हे सांगतो की पैसा मिळव त्याच्यातच सार्थक आहे मनुष्य दिनाचं असंच त्याच्या मनावर ठसलं जातं आणि मग नाम शेवटी बाजूला पडतं. अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आणि मग कोणी विचारत नाही तर कसं विचारणार कारण काय म्हटलेलं आहे का अभंगामध्ये महाराजांचाच अभंग आहे तो जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंधकाळीचे कोणी नाही अंधकाळीचे झाल्या ही शक्ती ना पडोळी झाल्या ही शक्ती ना पडोळी सांडुनिया जाती रंगा बोरे सांडुनिया जाती स्त्रिया बोरे जन जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंधकाळीचे कोणी नाही अंधकाळीचे अशी परिस्थिती असते की आपल्यातली शक्ती गेली आपण आता काही कामाचं नाही दुसऱ्याच्या आपल्याकडचं धन सगळं संपलेलं आहे. मुलांना भरपूर शिकवण्यामध्ये ते धन खर्च केलेलं आहे आणि मुलं काय करतात समजा बऱ्याच ठिकाणी असं होतं की परदेशी निघून जातात आणि मग आपल्या वेळेला आपल्याजवळ कोणी नसतं. पण कोणी नसतं असं म्हणतो आपण
तर नाही म्हणू शकत. कारण आपण जर पहिल्यापासून स्मरण त्याचं केलेलं असेल तर तो भगवंत आपल्याला कधी सोडून जात नाही. म्हणून आपल्याला सतत हे लक्षात ठेवलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे आणि सावधानतेने त्याचं नाम घेणं, सतत त्याचं स्मरण ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. बघा आजकालच्या आयुष्यात तर सावध राहायचं म्हणजे काय, घरातनं मनुष्य बाहेर गेलं की घरी येईपर्यंत आपल्याला जीवाला भर असतो. मुलींच्या बाबतीत तर आणखीन त्यांनी सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे. असं अनेक प्रकारे व्यवहारात आणि परमार्थात सगळीकडे काय व्यवहारात आपण सावध राहिलो तर आपल्याला भगवंत सुद्धा परमार्थामध्ये यश देणार आहे. कारण समर्थ असं म्हणतात ना की प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. म्हणजे आधी नेटका म्हणजे काय, थोडक्यात जेवढ्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करायच्या, पण नंतर म्हणजे खूप वय झाल्यावर नाही, जेव्हा तोंडातून शब्दच फुटत नाही अशा वेळेला ते नाम घेता येत नाही, त्यावेळेला काय उपयोग आहे. तर मग म्हणजे तो करता करता मगाशी म्हटलं तसं येता जाता कुठं तर बसता सतत काय करायचंय, तू आहेस म्हणून मी आहे, तू आहेस तू शक्ती दिलीस म्हणून मी हे सगळं करू शकतोय, असा भाव अशी श्रद्धा आपल्या मनामध्ये असली पाहिजे. मग शेवटच्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात, तुका म्हणे कळे तूच धावे ऐसे वेळे. मग लक्षात येतं म्हणजे आधी जो अभंग सांगितला जन हे सुखाचे, त्याच्यातच शेवटी सुद्धा तुकाराम महाराज हेच म्हणतात, माझे रवतील कोणी तुझं चक्रपाणी वाचून या. देवा तुझ्या शिवाय माझं कोणीही नाही. म्हणजे शेवटी तेच असतं. पण शेवटी डॉक्टर सुद्धा सांगतात की नाही, आम्ही आमच्याकडनं भरपूर प्रयत्न केले, आता कोणाच्या हातात, त्याच्या हातात. पण खरं म्हणजे आता असतं का एवढी वेळ आल्यावर त्याच्या हातात, आधीपासूनच त्याच्या हातात असतं. आणि त्यामुळे ते पहिल्यापासून जर स्मरण असेल तर अशी वेळ आपल्यावरती येणार नाही. आणि म्हणून महाराज आपल्याला या पूर्वरंगाच्या अभंगामध्ये काय म्हणतात, स्मरणाचे वेळे व्हावे सावध न कळे. स्मरणाचे वेळे व्हावे सावध न कळे. आणि कळे काय म्हटलं, तुका म्हणे कळे तूच धावे ऐसे वेळे. तर असं स्मरण कुणाला होतं, प्रल्हादाला होतं. प्रल्हादाला त्यांनी बघा, त्यांनी नाम नाही घेतलेलं आहे, तर हिरण्यकश्यपू त्यांचाही उद्धार केलेला आहे त्या नामामुळे, त्यांच्या तोंडून म्हणून घेतलेलं आहे. कोणाचं नाव घेतो नाही, नारायणाचं नाव म्हटलंय का, असं करत करत नारायणाचं नाव घेऊ नको असं सारखं सांगत, त्याचं नाव अजिबात घेऊ नको असं म्हणत म्हणत 108 वेळा त्यांनी म्हटलं आणि त्याचाही उद्धार झालेला आहे. त्यांना दाखवून दिलंय, कुठे आहे तुझा देव, तिथे आहे का या खांबामध्ये. हो म्हणाला, केवढी खात्री होती, केवढा हे धीर होता मागे मनाच्या. कारण काय, तो आहे माझ्या मागे याची पूर्ण खात्री होती. आणि म्हणून महाराजांचं म्हणतात की स्मरणाचे वेळे व्हावे सावध न कळे. स्मरणाचे वेळे व्हावे सावध न कळे. वडील विषयांचे ओढी ओढी दिसे काढे. वडील विषयांचे ओढी ओढी दिसे काढे. स्मरणाचे वेळे व्हावे सावध न कळे. व्हावे सावध न कळे. व्हावे सावध न कळे.
राजमहालातल्या राजा मंदिरातून जप ऐकू येत होता, नाम घेतलं जात होतं. नमो नारायणाय, नमो नारायणाय, नमो नारायणाय. कोण करत होतं? तर स्वतः राजा. त्याला सवय होती, अत्यंत सदाचरणी आणि श्रद्धा होती त्याची भगवंतावरती. आणि तो सकाळी उठून रोज पूजा स्वतः करत असे. त्याच्याकडे कोणी म्हणजे राजपुरोहित असे ठेवलेले नव्हते पूजा करण्यासाठी. तो स्वतः पूजा अर्चा करत असे, जप करत असे. आणि नंतर वाड्याच्या बाहेर येऊन काय करत असे? दान देत असे. दान द्यायची त्याची सवय होती. रोज जे येतील त्यांना काही ना काहीतरी द्यायचं आणि त्यांना सुखी करायचं, त्यांना आनंद द्यायचा, अशी त्याची पद्धत होती. दान म्हणजे देताना अगदी मान वर करून सुद्धा तो बघत नसे, असं होतं. म्हणजे मान वर करून बघितलं आणि कोणाला आपण दान दिलंय हे जर लक्षात आलं तर त्याच्यावरती आपल्याला अधिकार वाटेल की मी ह्याला दान दिलंय म्हणून ह्याचं एवढं भलं झालं, असं व्हायला नको. म्हणून अगदी मान वर न करता डोळे भेटून कोण येईल त्या आश्रिताला दान देत असे. आता असेच दिवस छान चाललेले होते आणि राजा प्रजा सगळे सुखी होते. राजा प्रजा हिचं लक्ष होता, सगळ्यांचं भलं बघत होता, लक्ष देत होता. आणि एक दिवस असा आला की त्याला वाटलं की शिकार करावी. खरं म्हणजे शिकार, नंतर स्त्री आणि जुगार या 3 गोष्टी राजासाठी अधोगतीला नेणाऱ्या आहेत, राज्याला आणि राजाला. परंतु हा राजा तसा नव्हता. पण कधीतरी त्यांना शिकार करावी लागते राजाला. का? तर त्याच्या शस्त्रांना धार राहायला हवी म्हणून शिकारीला जाण्याची परवानगी राजाला होती. आणि त्याप्रमाणे राजा आपल्या जमाजमासह जंगलामध्ये गेलेला आहे. एक दिवस गेला, काही शिकार मिळाली नाही. मात्र शिकार मिळाली नाही म्हणून नाराज होऊन परत नाही आला. तर त्यांनी काय केलं, तिथेच जरा झाडाखाली अशी जागा बघितली आणि आपल्या बाकीच्यांना सांगितलं की तुम्ही आता तुमची विश्रांती घ्या, काही करा, मी काय करतो, माझं ध्यान थोडा वेळ मी करतो. कारण सकाळी उठल्यावर त्याला ती सवयच होती. त्यामुळे तो बसला जप करायला, ध्यान करायला. ध्यान लागलं, ध्यानात अतिशय मग्न झाला तो. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, असा त्याचा जप चालू होता. आणि जप करता करता त्याचं ध्यान लागलं. डोळे असे अर्थोन्मिलित होते आणि त्याचं कुठेही मग्न झालेला होता तो नामामध्ये. आणि त्यामुळे काय झालं, तसा सावध नव्हता, नामात मग्न होता, हे बरोबर आहे, हा सावधपणा होताच. पण आजूबाजूला काय चाललंय ह्याकडे त्याचं बिलकुल लक्ष नव्हतं. आत्ता हल्लीच्या काळात असं नाही चालत ना, सतत सावध असायला लागतं. त्याप्रमाणे तो मग्न झालेला होता. आणि तिकडनं ऋषी आले. कोण होते हे ऋषी? अगस्ती ऋषी. थोडेसे तापट तपस्वी होते मोठे. आपल्याला माहिती आहे, एका राक्षसाला मारायचं होतं आणि तो बसला समुद्राच्या तळाशी जाऊन. आणि त्याला बाहेर काढण्यासाठी, त्याला मारण्यासाठी काय केलं त्यांनी, समुद्रच पिऊन टाकलेला आहे. असे अगस्त्य ऋषी तिथे आले. आता राजाचे डोळे असे अर्धोन्मिलित होते पण त्याचं काही लक्ष नव्हतं. झाले हे आले, यांनी 2 मिनिटं बघितलं इकडे तिकडे, कोणी नंतर सगळे आजूबाजूला पांगलेले होते. आणि यांनी बघितल्यानंतर लक्ष दिलं नाही माझ्याकडे म्हणून थोडासा त्यांना राग आला. राग आल्याबरोबर काय करायचे, पूर्वीचे ऋषीमुनी हातात कमंड करून असायचंच तयार. पाणी घेतलं आणि म्हणाले राजा, तू राजा आहेस, दिसतोस मला राजा आहेस, तर तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस, माझा आदर सत्कार काही करायचा ऋषीमुनींचा हे काही आहे की नाही. तू काय होशील, पुढच्या जन्मी पूर्ण योनीत जड योनीमध्ये जन्माला येशील असं सांगितलेलं. असा शाप ऐकल्यानंतर, असा मी तुला शाप देतो असं म्हटल्यानंतर या राजाला असा गचकून थोडासा जागा आला. शाप शब्द त्याच्या कानावर आले. शाप कोण देत आहे मला, कशासाठी? तर बघितलं तर समोर ऋषी होते. आणि मग त्यांनी
नमस्कार केला. म्हणाला माझं खरोखर लक्ष नव्हतं, मी नामामध्ये मग्न होतो, मी विष्णुभक्त आहे आणि त्यामुळे माझं लक्ष नव्हतं. मी ध्यानामध्ये मी रोजच हे करत असतो आणि मला शिकार मिळाली नाही म्हणून मी काय केलंय, तिथे ध्यानाला बसलोय म्हणून माझं लक्ष गेलं नाही, मला क्षमा करा. पाया पडतो, त्यांच्या आसन देतो. तर ते म्हणतात आता काहीतरी कारण सांगू नकोस, तुझं ध्यान मला माहितीये, चांगले डोळे ओढे होते तुझे, असं त्यांना वाटलं. राजाने परत परत क्षमा मागितली. तेव्हा त्यांची खात्री पटली की खरंच हा कोण आहे, तर विष्णू भक्त आहे. आणि मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे, तुला त्या योनीमध्ये, पशु योनीमध्ये, जेवढं मूढ अशा योनीमध्ये तू काय होशील, तू तिथलाही राजा होशील, तू हत्ती होशील, हत्तींचा राजा तू होशील आणि तुला विष्णू येऊन स्वतः मुक्त करतील, तुला मोक्ष मिळेल असा मी तुला उत्साह देतो. आता ठीक आहे राजा म्हणाला. मग कालांतराने त्याचा मृत्यू झाला आणि त्याप्रमाणे त्याला गजयोनी प्राप्त झालेली आहे. कोण होता हा राजा, तर नृपकुलभूषण इंद्रद्युम्न नृप द्रविड देशाधिपती. नृपकुलभूषण इंद्रद्युम्न नृप द्रविड देशाधिपती. अगस्त्य ऋषि के शाप कारण से, अगस्त्य ऋषि के शाप कारण से मया विघ्न मोहाते, मया विघ्न मोहाते. झालं, याला पुढचा जन्म हत्तीचा मिळालेला आहे. पण हत्ती असला तरी तो कोण असतो, राजा असतो हत्तींचा. त्याचं नाव असतं गजेंद्र. इंद्र म्हणजे राजा, इंद्र हे पद आहे, गजेंद्र तो असा राजा असतो हत्तींचा. आणि अतिशय हत्ती म्हणजे असे छान, म्हणजे शांतपणे विहार करणं आणि सगळ्यांचा सांभाळ करत असे. भरपूर त्याच्या बायका, मुलं, सगळा समाज, परिवार सगळा त्याच्याबरोबर असायचा, सगळ्यांना खुश ठेवायचा. आणि पुढे असं होतं की हा त्रिकुट पर्वतावर राहत असतो आणि त्या भागामध्ये दुष्काळ पडतो. दुष्काळ पडल्यानंतर हत्तींना तर आपल्याला माहिती आहे की काय असतं, पाण्यामध्ये क्रीडा करायला खूप आवडते आणि कुठे पाणी नाही. उपासमार व्हायला लागली आहे, पाण्या वाचून पोरं तडफडायला लागली आहेत. पाणी नाही, पाणी नाही असा हा इकडे तिकडे. पण ह्याची जबाबदारी आहे, ह्याला पळून जाऊन जाणार नाही कुठेतरी. हा राजा आहे म्हणून हा सगळ्यांना शांत करतो, थांबा, होईल काहीतरी सोय आपली. आणि त्याप्रमाणे हा त्रिकुट पर्वताच्या असा माथ्यावरती गेलेला आहे. आणि माथ्यावरती गेल्यानंतर पलीकडे असं बघितल्यावर बघा, हत्तीचे डोळे अतिशय सूक्ष्म असतात पण त्याला खूप लांबवरच दिसतं. आणि सोंड अशी उंच करून तो असं अंदाज घेतो, सगळीकडे बघतो. तर उंच सोंड करून त्याला काय होतं, गंधाचं ज्ञान त्याला पुष्कळ आहे. आणि त्याप्रमाणे तो बघतो आणि अचानक त्याला त्रिकुट पर्वताच्या माथ्यावरून पलीकडच्या बाजूला बघतो तर त्याला एक अतिशय स्फटिकासारखं शुभ्र पाणी असलेलं असं एक सरोवर त्याला दिसतं. तो आधी सगळा नीट अंदाज घेतो ते खरंच आहे का, नाहीतर मृगजळासारखं व्हायचं. तर तसं नाही, खरंच भलं मोठं सरोवर असतं, खूप झाडी असते आजूबाजूला. आणि आजूबाजूला झाडी असल्यामुळे भरपूर तिथे पक्षी असतात. आणि हा आपल्या ताफ्यासह हळूहळू काय करतो, त्या सरोवरामध्ये उतरतो. सरोवरामध्ये आल्यानंतर सगळ्यांना सांगतो, आपल्या पिलांना, आपल्या बायकांना की चला छान पाणी आहे, सगळ्यांनी छान काय करा, विहार करा, भरपूर खेळा. भरपूर दिवसांनी पाणी मिळालेलं आहे. तेव्हा सगळेजण आधी जरा घाबरतच उतरतात, कारण नवीन ठिकाण आहे. मग हा काय करतो, गजेंद्र कळतं त्याला की सगळे घाबरतात, आपणच पहिली उडी घ्यावी म्हणून हा थोडा मागे होतो, 4 पावलं. जसे क्रिकेटियर कसे बॉलिंग करणारे मागे जातात आणि मग एकदम वेगाने बॉल मारतात, तसा हा थोडा 4 पावलं मागे जातो आणि त्या पाण्यामध्ये सरोवराच्या धापकन उडी मारतो. उडी मारल्यानंतर गजेंद्र असतो असा आवाज आणि त्यात ते पाणी जे असतं सरोवराचं ते काय होतं, खूप वरपर्यंत वृक्ष असे असतात, आजूबाजूला जंगल आहे, सगळं वन आहे आणि वरती माथ्यापर्यंत वृक्षांच्या पाणी उडालेलं आहे. अनेक पक्षी असतात, ते घाबरून एकदम उडून जातात.
शकुन नावाचा पक्षी तिथे असतो, तेही उडून जातात. आणि शकुन गेल्यानंतर काय म्हणजे अपशकुन झालेला आहे. आणि असं असताना सगळे आता बाकीचे पण तिथे उतरतात, सगळे उतरतात पाण्यामध्ये न घाबरता आणि छान बराच वेळ त्यांचा विहार असा चालतो. आता त्या सरोवराचं वर्णन असं केलेलं आहे की कसं ते सरोवर आहे. तर हे कमल कलिका पंक्ती शोभती सरानी, हे कमल कलिका पंक्ती शोभती सरानी, गंधरुद्ध भ्रमरहिते फिरते परिसराने, गंधरुद्ध भ्रमरहिते फिरते परिसराने. असं ते वन असतात आणि त्याच्या सरोवरामध्ये सुवर्णाची कमळं असतात, सुवर्णाची कमळं असतात आणि आजूबाजूला भरपूर सुगंधी उत्तर वेली आहेत. छान सुगंध पसरलेला आहे. सगळे छान आरामात काय करतात, विहार करतात, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतात. भरपूर वेळ असा त्यांचा सगळा हा विहार होतो. आणि त्यानंतर बाकी हा सांगतो आता की चला आता आपण काय करूया, जाऊया आता, बराच वेळ झाला तरी त्यांचं समाधान होत नाही. परत थोडा वेळ, लहान मुलं कसं म्हणतात अजून अजून, तसं परत थोडा वेळ परत थोडा वेळ असा विहार त्यांचा होतो. पाणी उडवतात आणि मग बाकीची सगळी हळूहळू बाहेर पडतात. हाही बाहेर पडतो पण ह्याचंही मन होतं की परत एकदा जरा जाऊन यावं पाण्यामध्ये, म्हणून हा परत मागे येतो सरोवरामध्ये. आणि तेवढ्यात त्याला जाणवतं की आपला पाय कोणीतरी धरलेला आहे, आपण पुढे जाऊ शकत नाही आहोत, मागे पण येऊ शकत नाही आहोत, हलू शकत नाही. आणि तो खूप प्रयत्न करतो आपला पाय सोडून घ्यायचा, पण तो काही उपयोग होत नाही. आणि मग अशा तऱ्हेने बराच वेळ जातो. म्हणजे भागवतात तर असं वर्णन आहे की 1000 वर्ष हे चालू आहे. मगर पाय ओढते, हत्ती पुढे जायचा प्रयत्न करते, मगर पाय ओढते, हत्ती प्रयत्न करते, पण काही उपयोग होत नाही. आणि मागे वळून सहज बघतो तर सगळं पाणी काय झालेलं असतं, लाल लाल झालेलं असतं, त्याच्या पायाला म्हणजे जखम झालेली असते. आणि आता हा विचारात पडतो, बघा 1000 वर्ष म्हणजे केवढा मोठा काळ आहे, पण भागवतात तसं वर्णन आहे. आणि त्याप्रमाणे काय होतं, बराच प्रयत्न करत असतो. आणि खूप प्रयत्न करत असताना याच्या असं लक्षात येतं की काही सुटकेचा मार्ग दिसत नाहीये. म्हटलंय ना, पडिलो विषयांचे ओढी, ओढी न दिसेसे काढी. बायका मुलांना हात मारतो, मला वाचता, मी अडकलोय, मला कोणीतरी धरलेलं आहे. सगळे येतात त्यांच्या संशयाने त्याला बाहेर काढायचा खूप प्रयत्न करतात, पण काही उपयोग होत नाही. हा बाकीचे सगळे परत बाहेर जातात, परत प्रयत्न करतात, परत बाहेर जातात, शेवटी कंटाळतात आणि सगळे निघून जातात. म्हटलंय त्याप्रमाणे भांडवल माझे वेच झाले भूमी ओझे. आता सगळेजण माझे माझे म्हटलेले सगळे निघून गेलेले आहेत. आणि अशा प्रकारे हत्ती आता तिथे गजेंद्र हा अडकलेला आहे. आणि मग त्याला स्मरण होतं की आपल्याला काय करायचंय, तर आपण त्यांनी मागच्या जन्मी म्हणजे राजा असताना जे काय स्मरण केलेलं होतं बघा, असं असतं. म्हणजे म्हणतात ना, पशुयोगी नाही गती ऐसे सर्वत्र बोलती. परंतु इथे काय आहे, इथे तसं होत नाही. त्याला जे स्मरण झालेलं असतं ते त्याला कळतं की आपल्याला त्याच्या लक्षात येतं. जसं आपल्याला जडभरताचं उदाहरण सांगितलेलं आहे की जडभरताचा जीव कसा असतो, हरणाच्या पाडसामध्ये गेलेला असतो. आणि त्यामुळे खूप तप करत असतो. तो आधीच्या जन्मी भरत नावाचा राजा असतो, राजाचा मुलगा असतो, भरत नाव असतं त्याचं. खूप तप केलेलं असतं. पण एक दिवस बघतो, काय बघतो की हरिण काय झालंय, हरण त्याच्या मागे वाघ लागलेला आहे आणि हरिणाचं म्हणजे ती पाडस त्या हरणीला झालं, तिने उडी टाकलेली आहे आणि ती पाण्यामध्ये गेलेली आहे. आणि मग पाडसामध्ये याचा जीव लागतो, विषयांच्या ओढी सापडला. आणि मग त्या पाडसाचाच त्याचा जीव, त्याला खायला घाल, त्याला काय दे, काहीतरी त्याचं संगोपन व्यवस्थित झालं पाहिजे, विचार पाडस
एवढंच ते काय करेल, हळूहळू ते दूर दूर धावायला लागतं, इकडे तिकडे जायला लागतं, असं त्याचं बघतो सगळं. पण त्याला काय होतं, त्याला सुद्धा पुढचा जन्म सगळं म्हणजे अंतिमती सागती, त्याप्रमाणे त्याला सुद्धा काय लागतं, हरणाचा जन्म प्राप्त होतो. पण त्याचंही असंच होतं की त्या हरणाचा जरी जन्म प्राप्त झाला तरी आधी खूप तप केलेला असल्यामुळे वर्षानुवर्षे काय होतं, तर त्याला परत मनुष्य जन्म मिळालेला आहे. आणि मग तो काहीही बोलत नाही त्या जन्मामध्ये. जडभरत असं त्याचं नाव आहे. सगळ्यांना वाटतं जडभूर आहे, सगळे घालून देतात त्याला, आई वडील गेल्यानंतर भावंड घरात घालून देतात. आणि पण हा रघुगणा राजाला काय देतो, उपदेश देतो. असं आहे, वडिलोविषयीचं वडील आहे, पण आधीच स्मरणाचं लक्षात असल्यामुळे, सावध असल्यामुळे त्याला पुढचा जन्म चांगला मिळालेला आहे. आणि अशा प्रकारे ह्या गजेंद्राची सुद्धा काय होते, त्याची तीच स्थिती होते. त्याला स्मरण होतं की मागच्या जन्मीचं, आणि ते आपली यातनं सुटका होईल का असा विचार त्याला मनामध्ये असतो. आता हा काय करतो, भरपूर सगळे सुवर्णाची कमळं इथे आहेत आणि सुवर्ण एक कमळ काढतो कसं तरी सोडलेली, कारण मागे इथं ओढतीये मगर, नकराने पाय भरलेला आहे आणि काय कसं सुटायचं, पण तरी जोर करून ओढून ते कमळ काढतो आणि नमो नारायणाय नमो नारायणाय असं म्हणून वरच्या दिशेने, आपण म्हणतो ना इथे आहे तो, त्या दिशेने काय करतो की कमळ टेकतो. आणि कमळ टाकल्यानंतर बरोबर तिकडे विष्णू काय करतात, आलेले आहेत. त्यांनी लक्ष्मी म्हणल्यावर कुठे चाललात तुम्ही, म्हणून नाही माझा भक्त मला हाक मारतो, तेवढं बोलायला सुद्धा त्यांना वेळ नसतो. ते ताबडतोब गरुडावरून येतात आणि बरोबर यांनी फेकलेलं कमळ काय होतं, त्यांच्या चरणाशी पडलेलं आहे. आणि त्यांच्या चरणाशी पडल्यानंतर ते खाली आलेले आहेत. आणि मग आपण म्हणतो तसं, गरुडावर बैसो माझा कैवारी आला, माझा कैवारी आला, आला रे हरी आला, आला रे हरी आला, आला रे हरी आला. भगवंत उतरलेले आहेत काही आणि आपल्या सुदर्शन चक्राने काय करतात, त्या नकराचं जबडा जो आहे त्याच्यावरती फेकतात आणि त्याचा जबडा मारतात. आणि हा गजेंद्राला अगदी प्रेमाने कवटाळून जवळ घेतात, कारण हा काय करत असतो, सतत त्यांचं स्मरण करत असतो. त्यांनाही माहिती असतं भगवंत बरोबर आपल्या भक्ताला ओळखतात आणि अशा प्रकारे त्याला अगदी जवळ घेऊन कवटाळतात आणि त्याला काय करतात, त्याची त्या गजेंद्राच्या जन्मामधून त्याला मुक्ती मिळते आणि तो परत पहिल्यासारखा होतो. आणि मग भगवंत त्याला घेऊन वैकुंठाला गेलेले आहेत. पण जाण्यापूर्वी त्यांचं लक्ष नखराकडे गेलेलं आहे आणि त्या नखराला सुद्धा काय केलंय, त्यांनी वाचवलेलं आहे. ते नखरा म्हणतो, भगवंत माझं काय, मी काय करू, माझा काय अपराध आहे. तर मग त्यांना माहिती असतं, नखर काय असतो, पूर्वीच्या जन्मातला हुहू नावाचा गंधर्व असतो आणि त्यांनी चुकीचं काहीतरी गाणं म्हटलेलं असल्यामुळे नारदांनी त्याला शाप दिलेला आहे, सुनखर होशील. आणि तसा हा शाप तिथे पडलेला आहे आणि त्याचाही उद्धार भगवंत करतात. आणि उद्धार केल्यानंतर आता हा गजेंद्र म्हणतोय, म्हणजे राजा झालेला म्हणतोय की तुम्ही मला सोडवलं, पण ह्याला का सोडवलं, ह्यानी माझा पाय धरला होता, एवढे वर्ष मी झगडतोय इथे, पुढे मागे करतोय, संबंध पाणी सगळं रक्ताने लाल झालेलं आहे आणि ह्याला तुम्ही का वाचवलं, मला वाचवलं तर ठीक आहे असं त्याला वाटतं, पण ह्याला का वाचवलं तुम्ही. तर भगवंत म्हणतात, अरे माझ्या भक्ताचे जो पाय धरतो त्याला मी नेहमी काय करतो, भक्ताचे जो पाय धरतो त्याला सुद्धा मी सोडवतो. आणि त्यालाही तसा शाप मिळालेला असतो आणि त्यामुळे त्याची काय झालेली आहे, सुटका झालेली आहे. हे असं असतं, विषयांच्या ओढी पडलेला आहे. कोणकोणते विषय असतात बघा, आता आपल्याला माहितीये, म्हणजे शब्द रूप रस स्पर्श गंध हे इंद्रियांचे विषय आहेतच, परंतु आणखीन काय सांगितलेलं आहे, सत्ता आहे,
स्पर्धा आहे, यश आहे, कीर्ती आहे, प्रतिष्ठा आहे, ह्या सगळ्याच्या मागे काय असतात लागलेली लोक आपल्याला दिसतात आणि त्याच्या मागे लागल्यानंतर त्यांना काही स्मरण राहिलेलं नसतं. सत्तेची चढावड आपण आता बघतो बाहेरच्या जगामध्ये, समाजामध्ये काय चाललेली आहे ती. पण ह्याने नामस्मरण केलेलं असल्यामुळे, विष्णूंचा भक्त असल्यामुळे याची सुटका झालेली आहे. म्हणजे असं काही नाहीये की त्या जन्मामध्ये त्याला फक्त ते स्मरण झालं म्हणून त्याची सुटका झाली. त्या जन्मामध्ये त्याला नाव घ्यायचं बुद्धी नव्हती किंवा ते शक्य नव्हतं. इतर कुठल्याही योनीमध्ये ही आपण ही नाहीये, म्हणजे ही व्यवस्था नाहीये. फक्त मनुष्य योनीतच आपण काय करू शकतो, आपल्या देहाचं सार्थक होण्यासाठी नामस्मरण करणं करू शकतो. आपण म्हणजे भगवंताची पूजा करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. हे फक्त मनुष्य देहात आल्यामुळे. आणि आपलं खूप भाग्य आहे की आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे, म्हणजे पुढचा प्रगतीचा मार्ग आपल्याला सापडलेला आहे. आणि त्या जन्मामध्ये आपण त्याचं सार्थक होण्यासाठी काय करायला पाहिजे, तर सतत त्या भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. म्हणजे इतर सगळ्या गोष्टी सोडायच्यात का, तर तसं नाहीये. इतर सगळ्या गोष्टी करता करता काय करायचंय, तर नामस्मरण आपल्याला कधीही आपण करू शकतो. तिथे सोहळं नाही, ओळं नाही, सुतक नाही, सोयर नाही, काहीच नाही आहे ते आपण करू शकतो. जे पशुयोनीत करू शकत नाही. पण आत्ता केलेलं हे आपल्याला नंतरच्या जन्मात कसं उपयोगी पडतं हेच या आख्यानातून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपला जन्म आपण सार्थकी लावला पाहिजे. सतत त्यासाठी काय केलं पाहिजे, भगवंताची भक्ती निष्ठेने, प्रेमाने, आदराने, विश्वासाने, श्रद्धेने अशी केली पाहिजे. तर त्याचं काय होईल, ज्ञान त्या जन्मामध्ये आपल्याला आपण मोक्षाच्या मार्गाने जाणार आहोत. तर तेच नाही, कारण कर्माचं फळ आपण म्हणतो इथल्या इथेच त्याची परतफेड करावी लागते. पण काही जे राहिलेलं असेल ते पुढच्या जन्मीचं असतं. ते प्राप्त म्हणजे त्याचं फलित झाल्यानंतर आपल्याला ते पुढे भोगायलाच लागणार आहे. आत्ता ते करतोय त्याचं फलित आपल्याला पुढच्या जन्मी सुद्धा भोगायला लागणार आहे. पण आत्ता जर आपण त्याचं स्मरण सतत केलेलं असेल तर पुढचा जन्मही तसाच मिळेल. बघा भगवंतांनी गीतेच्या अध्यायात पण हे सांगून ठेवलेलं आहे की तू म्हणजे आत्ता विचार करू नकोस काय होईल पुढे. आत्ता आपण कुठला अभ्यास करायला घेतो. खूप लोक ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात, वाचतात, दासबोधाचा अभ्यास करतात. पण काही लोकांना असं वाटतं हे होईल का पुरं, केवढी मोठी आहे, हे कधी होणार, असा विचार न करता जर सुरू ठेवलं तर काय होतं, त्याचा उपयोग ह्या जन्मात नाही झाला, होतोच पण नाही झाला तरी काय होतं, पुढच्या जन्मी त्याचं फलित नक्की प्राप्त होतं. आणि असा विश्वास ठेवून आपण ते केलं पाहिजे. तर असं आपल्याला या आख्यानामध्ये नमो भगवते वासुदेवाय, ओम 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 नमो भगवते वासुदेवाय. अशा प्रकारे गजेंद्राला जशी मुक्ती मिळालेली आहे तशी आपल्या ग्रहांना प्राप्त हो अशी आपण भगवंताजवळ प्रार्थना करूया. आणि झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, समर्थांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून महाराजांना म्हणजे आपण एकच विनंती. जय जय राम राम कृष्ण हरे हरे, जय राम राम कृष्ण हरे, जय जय राम राम कृष्ण हरे हरे, जय राम राम कृष्ण हरे. जय जय राम
कृष्ण